आज आपण या ठिकाणी भाटे बीच रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा मुलं आस्वाद घेत असताना या ठिकाणी त्यांना एक समुद्री मासा या ठिकाणी मिळालेला आहे. जेलीफिश या ठिकाणी मिळालेला आहे. मला एक सांग बघूया, हा केव्हा आला, कसा आला? हा समुद्राची लाट येते, अशी मोठी लाट आली ना, तेव्हा तो वाहत आला. ओके ओके ओके. तुम्ही त्याला हात लावणार आहात का? नाही, तो बिचारी सुद्धा असू शकतो. बरोबर आहे, पण तुम्ही त्याला त्रास देणार आहात का? त्याला फक्त एवढीच मदत करायची आहे तुम्ही की त्याला ज्यावेळी पुढची लाट येईल त्यावेळी पुढच्या लाटेबरोबर तो निघून जाईल याची काळजी मात्र तुम्ही घ्यायची आहे. समजलं? निसर्गाचा समतोल जो आहे तो समतोल आपण साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि लाटेबरोबर हा मासा जो आहे तो या ठिकाणी जाणार होता. त्याचं हे बघा, या पद्धतीने त्याचं एक स्ट्रक्चर आहे. त्या स्ट्रक्चरमध्ये त्याच्या कडेला असणारे असे छोटे छोटे असे पिस आहेत. त्याला वेगळं आणि एक प्रकारचं गम वगैरे असतं, त्या गमासारखं त्याचं आवरण आहे आणि एक वेगळंच असं हा एक आम्हाला समुद्रजीव आम्हाला मिळालेला आहे. पण आम्ही याला या ठिकाणी सोडून देणार आहोत. याला आपण घरी घेऊन जाणार नाही आहोत. हा बघा, अथांग असा समुद्र. ज्यावेळी समुद्राची लाट येईल त्यावेळी हा जो आपण जेलीफिश जो आम्ही बघितलेला आहे तो जेलीफिश काय करतो, कशा पद्धतीने जातो त्याचं आम्ही निरीक्षण करणार आहोत. करणार आहेस ना मीत? ओके, तू करणार आहेस ना? घरी नेऊन जर तो विषारी असला तर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो आणि समुद्रातला जीव समुद्रातच राहू शकतो. मासा हा मासा समुद्रातच राहू शकतो. असे पाहताना अनुभवताना किती सुंदर असं आनंद आपल्याला अनुभवता येतोय. ही टेकडी आहे, कडेला जाणारा गणपतीपुळ्याला जाणारा रोड आहे. त्याच्याच बरोबर या ठिकाणी इथे गणपती मंदिर सुद्धा या ठिकाणी आहे आणि गणपतीच्या मंदिराच्या बाजूला